रामराम मंडळी, मी ऋषिकेश नळगुणे. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. लाईन देत की आम्ही निवडून आता होतो. काय केलं त्यांनी? काहीच केलं नाही. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणाचं आहे वारं? आमच्याकडे वारा आमच्या मनाने चालणार आहे. मतदारांच्या मनात नेमकं काय आहे? त्यांचे आतापर्यंत कोणते प्रश्न सुटले आणि कोणते आहेत बाकी? त्यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे. गतवेळी निवडून दिलेले नेते आहेत ना त्याच पक्षात? अहो, चांगली माणसं बघूनच करावं लागतं की लोकशाही काय आहे, चाललंय काय आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहत राहा फक्त लेट्स अप मराठी. लोकसभेचं काय वातावरण वाटतं? लोकसभेचं वातावरण असं आहे तर मोदी साहेबच कौल? त्यांच्याविषयीच. कौल भाजपला. हो, भाजपच, बीजेपी. मला फक्त मोदींचं आवडतं. आता वाटतं मला की आहे काही ना काही सुभाष भामरेंना टक्कर भेटेल. बदल होईल हो, आमचा कौल तर तसं पाहिलं तर मोदी साहेबांनाच आहे. का बरं? विकास आणि देशामध्ये शांतता आहे. सुभाष भामरे येणार का निवडून? नक्कीच निवडून येतील. आणि त्यामुळे काट्याची लढत या ठिकाणी आज तरी दिसतंय. सुभाष भामरे आहेत, येणार का निवडून? 100% निवडून येतील. लोकसेवेला शोभाताई लागली पाहिजे, बदल झाला पाहिजे. भामरे तर मोदीमुळे येऊन जातील. लोकसभेचा कौल तर आम्ही मोदींनाच करू. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा रावेर, जळगाव, नंदुरबार करत करत आता धुळे लोकसभा मतदारसंघात आलेला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ हा 2 जिल्ह्यात विभागलेला आहे, नाशिक आणि धुळे. या दोन्ही जिल्ह्यातील लोकांचे आपण संवाद साधणार आहोत. आता आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये. मालेगाव हा लोकसभा मतदारसंघ ही धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. या मतदारसंघातल्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत. इथल्या लोकांशी बोलल्यानंतर आपण जाणार आहोत धुळे लोकसभेतल्या धुळे शहरामध्ये. तिथल्याही लोकांशी आपण बोलणार आहोत, अडीअडचणी समजावून घेणार आहोत. चला तर. दादा कुठचे? धुळे. धुळेचे. धुळे ग्रामीण. हा. काय इकडं लोकसभेचं काय वातावरण वाटतंय? लोकसभेचं वातावरण असं आहे तर मोदी साहेबच कौल? त्यांच्याविषयीच. कौल भाजपला. हो, भाजपच, बीजेपी 400 पार जाणार. जाईल यावेळेस तर जाईल, 400 पार जाईल. का बरं? काय एवढं का असं वाटतं? कामच त्यांचे चांगले आहेत ना. बर. हो. पण भामरेंचं काय काम? भामरे साहेबांचे काम व्यवस्थित आहे, चांगलं आहे. हं. पण आमच्याकडे पाण्याच्या समस्यामुळे थोडं नाराज आहे आम्ही त्यांच्याबद्दल. पण आमचं मत तर कौल आमचा पूर्ण त्यांच्याकडेच आहे. नाराज असून पण त्यांना हो, त्यांनाच आहे. काय पाण्याचं काय समस्या? पाण्याचं जे काम चालू आहेत ना ग्रामीण शेतीसाठी धुळे ग्रामीणचे, ते कम्प्लीट नाही झालेले आहेत. जे प्रकल्प आहे ते कम्प्लीट नाही झालेले. त्यांना सांगायला आमच्या त्यांच्यापर्यंत जात नाही ना. आता जसं तुम्ही आम्हाला सांगताय न्यूज तर्फे, त्यानुसारच बातमी त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचत. काय करता? आम्ही एक शेती करता बस. शेतीच. हो. शेतीत काय आता? आता तर काहीच नाही शेत पाण्यामुळे. पाण्यामुळे. बर. आमच्या समस्या तुमच्यापासूनच जातील ना त्यांच्याकडे. तुमचंच एक जे माध्यम आहे की ते पोहोचवू शकतील. आम्हाला दुसरी काही लिंक नाही ना त्यांच्याकडे पोहोचण्यासाठी. ओके. नदी जोड झाल्या पाहिजे सर्व काही. ओके. पण आमचा कौल पूर्ण भाजपलाच आहे. मोदीच. हो, मोदीच. काय नाव दादा? गणेश जाधव. काय करता? सध्या तर घरीच आहे. बर. जॉब पेंटर काम करायचे. काय एकूण काय चित्र वाटतंय लोकसभेचं? मला फक्त मोदींचं आवडतं. का बरं? कारण की त्यांनी गरिबांना राशन, हा. त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये 3-4 महिने असं सगळं दिलं. बर. आणि जनतेला एकदम व्यवस्थित करतात. आणि मला मिळालं का राशन? हो, फ्रीमध्ये राशन भेटतं. त्याच्यानंतर मी तर अंगठा छाप आहे. हा. पण आम्हाला एवढी गॅरंटी आहे की त्यांनी भरपूर केलेलं आहे मोदींसाठी. बर. मोदींनी जे दिलं तर कोणतं देऊ नाही शकत. गरिबांना ते काय म्हणतात, पगार चालू केले. बर. लोकांना म्हणजे जे असतात ते गरीब. त्यांना मतदान. हा, मतदान तर आमचा फिक्स मोदींना. 400 पार. हा. आणि इकडे काँग्रेसचा पण उमेदवार आहे. आता ते तर ज्यांची अपेक्षा. पण आमचं तर हे आम्हाला दिलेलं आहे, आमच्या बापा दादांनी खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच देणार. कुठचे आहे दादा? इथलेच आहे थोड्याचं. काय यंदा खासदारकीला कौल कुणाचा आहे? या खासदारकीला तर काट्याची टक्कर आहे. का बरं? कारण भामरेंनी पाहिजे तसं विकास वाटतं मला की आहे काही ना काही सुभाष भामरेंना टक्कर भेटेल. बदल होईल हो, होऊ शकतं.
तर मतदारसंघ तर आता कसं आहे 10 वर्ष 5 वर्ष पहिले तर मोदीचे पाण्याचं वगैरे इकडे कसं काय? पाण्याचं तर आहे चालू आहे सध्या, पाणी तर भेटू राहिलं, पण आता 8-8 10-10 दिवसानंतर पाणी येऊ राहिलं. पण रस्त्याची कंडिशन लय खराब आहे. कारण आम्हाला घरी पाणी तर आणू शकतो कुठून बी, पण रस्त्यावर तर 24 घंट्यामधून आम्ही 17-18 घंटे रोडावरच राहतो. 17-18 वर्षाचा पोरगा बी धरला तुम्ही रस्त्यावर चालणारा, किंवा 20-25 वर्षाचा बी धरला, तर त्याला कमीत कमी मनक्याचा तरी गॅप निघेल. धुळे शहरामध्ये इतके खड्डे, विकास नावाची वस्तूच नाही. आणि मागचे जे आमदार होते आपले अनिल गोटे साहेब, त्यांनी जो विकास केलेला आहे तो त्यांचाच विकास केलेला आहे. नंतर खासदारांनी केला नाही, कुठल्याच प्रकारचं ध्यान दिलेलं नाही. फक्त रेल्वे चालू आहे बस. आता मुद्दा कुठलाच नाही, रेल्वेचाच मुद्दा राहणार आहे. दादा कुठचे? बोरवीर, काय नाव? प्रभाकर नागापुरे. काय गावात वातावरण काय आहे? कशाचं? लोकसभेचं. लोकसभेचं तसं कसं आहे, खेड्यांमध्ये एवढा जोर नसतो हा. आणि प्रचार पाहिजे तसा करत नाही अजून उमेदवार. तुमचा कौल कोणाला यंदा खासदार कोणाला करणार? आमचा कौल तर तसं पाहिलं तर मोदी साहेबांनाच आहे. का बरं? विकास आणि देशामध्ये शांतता आहे, बरं. देशामध्ये स्वच्छता आहे, देशामध्ये दंगे नाही, धोपे नाही, बॉम्बस्फोट नाही. त्याच्यामुळे मी तर माझं मत मोदी साहेबांनाच देईल. आणि इथं धुळ्यात? धुळ्यामध्ये खासदार आमचे डॉक्टर भामरे, हो, मग त्याचं काम कसं आहे? चांगलं काम आहे त्यांचं, पण त्यांच्याकडनं अजून अपेक्षा अशा आहेत. हा. आमचा जो तालुका आहे तो तालुका दुष्काळग्रस्त कुठला आहे. तालुका आहे तो? धुळे तालुका, धुळे ग्रामीण. बरं. त्याच्यामध्ये त्यांनी नदी जोड प्रकल्पामार्फत हा. पाणी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना, बरं. एवढीच अपेक्षा आहे. एवढं जर त्यांनी काम पाणी नाही केलं. पाणी नाही, शेतकऱ्यांना पण नाही, आणि पिण्याच्या पाण्याच्या पण समस्या खूप गंभीर आहेत. मग ह्याच्या आधी मांडलेलं का त्यांच्याकडे तुम्ही आम्हाला? आहो भरपूर मांडलेलं आहे, त्यांना माहिती पण आहे. हा. आता कसं आहे, आम्ही लोकल साधे माणसं गरीब लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत. आपलं तिथं काम काँग्रेस सोड. काँग्रेस आमदार आहेत ना तिथं? काँग्रेसचे आमदार आहे, मग त्यांच्याकडे गेलेला का? त्यांच्याकडे पण गेलेले हा. आहेत. लोक जातात, हो म्हणतात, करू करू असं म्हणतात. आता इथं काँग्रेसचे पण उमेदवार आहेत. काँग्रेसचे बच्चन. पण उमेदवार आहे, पण मग आमचं मत बीजेपीला जाणार. त्यांच्याबद्दल काय म्हणताय? शोभा बच्चन ते चांगले आहेत, परंतु नवीन आहेत, आमच्यासाठी ऐकलेलं नवीन. का? हो, नाव ऐकलेलं आहे, त्या राज्यमंत्री होत्या, बरं. सगळे चांगले आहेत, त्या पण चांगले आहेत, असं काही नाही. हा. परंतु आमचं मत देशासाठी जाणार. काय नाव दादा आपलं? प्रफुल्ल बच्चन, काय करता आपण? प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो. काय नोकरीचं काय व्यवस्थित चाललंय? ठीक आहे. काय एकूण राजकीय चित्र काय दिसतंय? राजकीय चित्र तर हेच दिसतंय की बीजेपी कडे कल जाताना का बरं? डेव्हलपमेंट चांगली आणि त्यांचे फास्ट निर्णय चांगले आहेत. त्यानंतर पुढे पण आम्हाला अपेक्षा आहे मोदी साहेबांकडून. इकडे कोण आहे उमेदवार? सुभाष भामरे येणार का निवडून? नक्कीच निवडून येतील. का बरं? त्यांनी काय, तुम्हाला काय फायदा झाला त्यांचा? फायदा आपल्याला एकच बघायचा आता, बाकीच्या गोष्टी सोडून, एक म्हणजे हिंदुत्व, आणि त्यानंतर त्यांचे निर्णय पण फास्ट घेतलेले त्यांनी, आणि पुढे पण चांगली अपेक्षा आहे आम्हाला, ते निर्णय घेतील बॉस. पण आता 10 वर्षात काय केलं त्यांनी? 10 वर्षात आता 370 कलम लागू. भामरेंनी काय केलं? भामरेंनी केले ना, भरपूर काही गोष्टी केल्यात. त्यानंतर ते आर्मी ऑफिसर जे पाकिस्तानात अडकले होते त्यांना आणण्याचं काम त्यांनी केलं, ती एक चांगली गोष्ट केली. त्यानंतर मालेगावात पण भरपूर चांगले निर्णय घेतले त्यांनी. शेती, पाणी, बेरोजगारी, व्यवसाय, यंत्रमागाचा विकास, अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक घेरलेली आहे. आणि त्यामुळे काट्याची लढत या ठिकाणी आज तरी दिसते. महाविकास आघाडीला सहानुभूतीची लाट प्रचंड प्रमाणात आहे, आणि ती सहानुभूती त्यांनी इनकॅच केली पाहिजे, असं आमचं मत आहे. दादा काय नाव आपलं? माझं नाव धनंजय पवार. काय करता? मी बजाज अलियन्स लाईफ इन्शुरन्स मध्ये आहे, बीडीएम म्हणून. तरुण आहात तुम्ही, काय नोकरीचं परिस्थिती दिसते? सध्या आता व्यवस्थित चालू आहे आमचं. प्रोग्रेस आहे. लाईफ इन्शुरन्स ओव्हरऑल तरुणांबाबत काय चित्र दिसतंय नोकरीचं? तरुणांबाबत सुद्धा आता उत्साह आहे. हिंदुत्ववादी बीजेपी कडे आमचा कल जास्त आहे. का बरं? डेव्हलपमेंट सर्वात जास्त होत आहेत. भारताच्या तुम्ही जीडीपी बघाल, जीडीपी वाढतंय, आणि आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी होणार आहोत. त्यानुसार मोदीजी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतायत. आणि भारताची प्रोग्रेस तुम्ही जर बघाल, चांगले रस्ते, पाणी, त्यानंतर अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत आहे. वंदे भारत त्यांनी काढली, बुलेट ट्रेन्स, आपल्याला त्याच्यात डेव्हलपमेंट दिसते. एक कोण आहे उमेदवार, कोण आहे इकडे मोदी? आमच्याकडे उमेदवार धुळे लोकसभेत सुभाष भामरे आहेत. येणार का निवडून? 100% निवडून येतील. पॉझिटिव्ह आहोत. का बरं? त्यांनी काय काय कामं केली? त्यांनी कामही भरपूर केली आहेत. आमच्याकडे तुम्ही क्षेत्रात बघाल तर डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची आहे. रस्ते वगैरे ते इकडं येतात.
आमच्या लोकसभेत येतात, व्यवस्थित मार्गदर्शन सुद्धा आहे लोकांना त्यांचं, आणि डेव्हलपमेंट पण केली आहे. दादा काय नाव आपलं? प्रभाकर काशनाथ निकम. इथले मालेगावचे? आम्ही ग्रामीण मधले. बर, म्हणजे दादाजी भुसे आमदार आहेत. हो मंत्री. काय लोकसभेचं काय चित्र दिसतंय? लोकसेवेला शोभाताई लागली पाहिजे, बदल झाला पाहिजे. का बरं? कारण शेतकऱ्यांचा खूप जीवनाचा प्रश्न, कांद्यांच्या यांनी सुरुवातीला निर्यात बंदी केली, आता इलेक्शन लागले मग 2 दिवस थोडी खुली केली. शेतीकडे कुठल्या खतांच्या भरमसाठ किमती वाढल्या. हा. शेतीविषयी कुठल्या पाण्याच्या कुठल्या भरभक्कम योजना नाही आहे शासनाकडे. काय कौल यंदा? त्यांचा पक्षाचा उमेदवार म्हणजे ते जो बच्चाव. शोभा बच्चन. आणि त्यांना तर मतदान नाही भेटणार. बर, मग कोण भामरे? भामरे तर मोदीमुळे येऊन जातील. का बरं? कारण काम केलंय पण कमी केलेलं आहे. काम केलं नाही, केलेलं आहे. मग मत कुणाला यंदा? आम्ही तर मोदीलाच मत देणार आहे. मत मध्ये नाही, कारण मोदीला आणायचं आहे म्हणून तो कसा का उमेदवार असे ना, मोदीमुळे बीजेपीलाच ठोकणार आहे. मतदान विषयी काही प्रॉब्लेम नाही. उमेदवाराविषयी नाराजी आहे तरी तरी मतदान तर मोदीलाच जाईल. बर. हो, मतदान तर ते कमी नाही होणार. कारण माझे सपोर्टर आहेत, भरपूर सपोर्टर आहेत, 1000-1500 सपोर्टर आहेत. मोदीकडे बघून भामरेनं म्हणलं. भाबदराबद्दल मतदान विषयी काहीच संख्या नाही. फक्त आमचं काम जे स्पीडला व्हायला पाहिजे, स्पीडला काम करायला पाहिजे. आणि माझा जे गावाविषयी शंका आहे, जे मला डिपूचा शंका आहे गावात, ती निर्माण व्हायला. कारण एवढे डास याचे मच्छर आहेत, तुम्ही जर आले ना तुम्हाला मच्छर 5 मिनिटं पोहोच देणार नाही. एवढे डास मच्छर आहेत, झोपू शकत नाही. रोज कमीत कमी किती मच्छर मारू मी, किती जीवांना मारायचं आहे आम्हाला. बॅट घेऊन फिरतो रात्रभर, जे बॅट मारतो, मच्छर मारतो, किती वेळेस मच्छर मारतो. दरवेळेस थोडी मी घरात ते आपण काय म्हणतो त्याला लिक्विड लावू शकतो, तरी सुद्धा मच्छर मरत नाही, डास मरत नाही. इतकी रोगराई पसरलेली आहे गावात. तुम्ही कुठचे आहेत दादा? बोरवेर. काय नाव? धर्मराज नागापुरे. काय करता? मी शेती करतो. शेतीत काय? शेतीत आता काहीच नाही, बर. पाणी नसल्यामुळे. पाणी नाहीये. हा, रिकाम आहे. मग लोकसभेचा आता कौल कुणाला यंदा, खासदारकीचा? लोकसभेचा कौल तर आम्ही मोदींनाच करू, पण जराशे काम बरेचसे प्रलंबित आहेत. इथं हा. काँग्रेसच्या पण उमेदवार उभे आहेत आता इथं. हा, हो, शोभा बच्चाव. मग त्यांना नाही मत? त्यांना त्या नवीन आहेत हा. आमच्या मानाने. तर ही होती धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांची प्रतिक्रिया. जे धुळे लोकसभेतील मालेगाव शहर आणि धुळे शहर या दोन्ही मतदारसंघातील लोकांशी आपण बोललेलो आहोत, चर्चा केलेल्या आहेत, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत. आता नेमके मतदार काय करतात, बदल करतात की पुन्हा एकदा सुभाष भामरे निवडून येतात, यावर आपण 4 जूनला पुन्हा एकदा बोलणार आहोत. तोपर्यंत पाहता फक्त लेट्स अप मराठी.